हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं MPSC अस्पारंट या यूट्यूब चॅनलवर. आपण भारताचा भूगोल बघणार आहोत. तर भारताच्या भूगोलमधील दळणवळण व वाहतूक व दळणवळण यावर आपण स्टडी करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचे यातून बरेचसे पॉईंट कवर होतील. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. आणि जर तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायचे असल्यास तुम्ही चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर वाहतूक आणि दळणवळण. तर वाहतूक म्हणजे काय? तर उपयुक्त वस्तूंची आणि लोकांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करणे म्हणजे काय आहे? वाहतूक आहे. आणि वाहतूक व दळणवळण व्यवस्थेला प्रत्येक देशाची आर्थिक वाहिनी म्हटलं जातं. तर भूवाहतूक म्हणजे काय? तर ज्या देशाची वाहतूक व दळणवळण व्यवस्था विकसित झालेली असते त्या देशाची आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात झालेला असतो. त्याला काय म्हणतात? तर भूवाहतूक म्हणतात. पुढचं भारतातील एकूण वाहतूक प्रणाली. तर भारतात किती प्रकारे वाहतूक केली जाते? तर 4 मार्गे. तर रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग, हवाई मार्ग आणि जलमार्ग. तर रस्ते मार्ग सर्वात जास्त केली जाते वाहतूक भारतामध्ये. तर ती किती केली जाते? तर ती 83% केली जाते. आणि 2 नंबरला रेल्वे मार्ग आहे. तर रेल्वे मार्गाने वाहतूक 9% केली जाते. आणि हवाई मार्गाने 6% वाहतूक केली जाते. सर्वात कमी जलमार्गाने वाहतूक केली जाते. ती फक्त 2%च आहे भारतामध्ये. तर वाहतूक तर किती मार्गे केली जाते? तर भूवाहतूक, जलवाहतूक आणि हवाई वाहतूक. तर भूवाहतूकमध्ये कोणते कोणते येतात? तर रस्ते वाहतूक आणि लोहमार्ग म्हणजे रेल्वे. आणि जलवाहतूकमध्ये अंतर्गत जलवाहतूक आणि सागरीय जलवाहतूक. तर रस्ते वाहतुकीमध्ये राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा रस्ते व ग्रामीण रस्ते येतात. आणि लोहमार्गामध्ये फक्त रेल्वे. तर राष्ट्रीय महामार्ग तर किती आहे? तर 1,40,152 किलोमीटर आहे. म्हणजे 2% एवढे आहे राष्ट्रीय महामार्ग. आणि राज्य महामार्ग तर किती किलोमीटर आहे? तर ते 1,56,694 किमी आहे. आणि किंवा 1,76,818 किलोमीटर पण आहे. तर देशाची 40% रहदारी राष्ट्रीय महामार्गावरच आहे. आणि जिल्हा रस्ते व ग्रामीण रस्ते किती आहे? तर ते 56,08,477 किमी एवढी आहे. आणि भारतातील रस्त्यांची एकूण लांबी ही 62,15,797 किमी एवढी आहे. आणि भारतातील रस्त्यांची घनता किती आहे? तर ती 189 किमी एवढी आहे किंवा 100 चौरस किमी पण म्हणता येईल. पुढची स्लाईड. तर जगातील राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीनुसार पहिले 3 देश ते. तर ते कोणते कोणते आहेत? तर पहिला अमेरिका आहे, 2 नंबरला भारत आणि 3 नंबरला चीन आहे. तर हे लक्षात ठेवा की जगातील राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीनुसार भारत हे 2 नंबरला आहे. भारतातील राष्ट्रीय महामार्गाची सर्वाधिक लांबीनुसार राज्य. तर महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त लांबी आहे. तर ती किती आहे? 18,317 किमी एवढी आहे. राष्ट्रीय महामार्गाची स्थापना कधी करण्यात आली आहे? तर ती 1988 साली करण्यात आली होती. तर उत्तर प्रदेश 2 नंबरला आहे सर्वाधिक लांबीनुसार भारतातील राष्ट्रीय महामार्गाची. तर उत्तर प्रदेश 12,245 किमी आणि राजस्थान 10,350 किमी एवढा आहे. तर पूर्वेकडील राज्यात आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर यांचा नंबर लागतो. आणि देशात एकूण 599 राष्ट्रीय महामार्ग आहेत. तर भारतात राष्ट्रीय महामार्गाचा विकास आणि देखभाल करण्याचे काम कोण करते? तर NHAI म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे भारतात राष्ट्रीय महामार्गाचा विकास आणि देखभाल करण्याचे काम करते. आणि भारतात रस्त्यांची निर्मिती व त्यांची देखभाल या उद्देशाने 1943 मध्ये नागपूर योजना तयार केली होती. तर ही योजना 20 वर्षासाठी होती. अशा प्रकारे 20 वर्षासाठी अनेक योजना पुढच्या काळात येऊन गेल्या. तर 1943च्या नागपूर योजनेने भारतातील रस्त्यांना 4 विभागात विभागले होते. तर ते कोणते कोणते होते? तर राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा रस्ते आणि ग्रामीण रस्ते. तर राष्ट्रीय महामार्ग म्हणजे नॅशनल तर ते किती होते? 1.9% म्हणजे 2%च. आणि राज्य महामार्ग 2.9%. आणि जिल्हा रस्ते किती आहे? तर 9% आणि ग्रामीण रस्ते सर्वात जास्त आहे ते 70% एवढे आहे. 1943 मध्ये भारतातील रस्ते वाहतुकीच्या विकासाकरिता काही योजना तयार केल्या आहेत. तर त्या कोणकोणत्या आहेत? तर नागपूर योजना 1943 ते 63 मध्ये राबवण्यात आली. दुसरी बॉम्बे रस्ते योजना 1961 ते 81. तिसरी लखनौ रस्ते योजना 1981 ते 2001. आणि चौथी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण 1988. पाचवी राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत विकास महामंडळ ती 18 जुलै 2014ला स्थापना योजली आहे. आणि 6 नंबरला राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प 9 डिसेंबर 1998ला. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना
25 डिसेंबर 2000ला चालू केली आणि प्रधानमंत्री भारत जोडो परियोजना अशा योजना 1943मध्ये भारतातील रस्ते वाहतुकीच्या विकासाकरिता राबविल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे. तर राष्ट्रीय महामार्गाची स्थापना कधी करण्यात आली? 1988 साली. निर्मिती व देखभाल केंद्र सरकारमार्फत केली जाते आणि भारतातील रस्ते मार्गावरून वाहतुकीत 80% प्रवासी वाहतूक रस्ते मार्गाने होते आणि 64% मालवाहतूक राष्ट्रीय महामार्गाने होते. भारतातील सर्वाधिक राष्ट्रीय महामार्गाची लांबी. तर राज्य बघूया आपण. केंद्रशासित प्रदेश आणि लांबी किलोमीटरमध्ये. नवीन लांबी किती आहे ती आणि किती टक्क्यांमध्ये आहे ती, म्हणजे किती % आहे. तर राज्य, तर महाराष्ट्र राज्य. तर महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय महामार्गाची लांबी किती आहे? तर 16,238 एवढी आहे. आणि नवीन किती आहे आता? तर ती 18,317 एवढी आहे. आणि किती टक्क्यामध्ये आहे? तर ती 13.47% एवढे आहे. पुढचं 2 नंबरला उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेशचे लांबी किती आहे? तर 9,016 एवढी लांबी आहे राष्ट्रीय महामार्गाची. आणि नवीन किती आहे? तर ती 12,245 एवढी आहे. म्हणजे एकूण पर्सेंटेजच्या 7.48% आहे. 3 नंबरला राजस्थान. तर राजस्थानमध्ये किती लांबी आहे? तर 8,971 आहे. आणि आता नवीन किती आहे? 10,350. आणि किती % आहे ती? तर 7.44% एवढी आहे. 4 नंबरला मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेश राज्यात किती लांबी आहे राष्ट्रीय महामार्गाची? तर 8,052. आणि आता नवीन किती आहे? 9,003. आणि एकूण % किती आहे? तर 6.68% आहे. पुढचं कर्नाटक. तर कर्नाटकमध्ये किती लांबी आहे? 6,991. आणि लांबी किती आहे नवीन? तर 7,656 एवढी झाली आहे. आणि एकूण पर्सेंटेजच्या 5.80%. पुढचं दिल्ली. तर दिल्लीला 78.9 एवढीच लांबी आहे राष्ट्रीय महामार्गाची. आणि नवीन किती आहे केली आता? तर 157. आणि 0.0060% एवढं % आहे. पुदुचेरी. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशात किती लांबी आहे? तर 64 किमी आहे. आणि किती % आहे? तर 0.05% एवढी आहे. पुढचं दादरा नगर हवेली व दीव दमण. तिथं 59% लांबी आहे. पुढचं चंदीगड. तर चंदीगडला किती आहे लांबी? 15.3 किमी एवढी आहे. आणि किती टक्के आहे? तर 0.01% एवढीच आहे भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी. तर सर्वात जास्त महाराष्ट्र राज्यात आहे, हे लक्षात ठेवा. भारतात रस्ते वाहतूक ही शेरशाह सुरी GT रोड यांच्या काळात सुरू झाली होती. तर त्यांनी पहिला GT रोड बांगलादेश ते चेटगाव अफगाणिस्तानमधील काबूलपर्यंत मध्ययुगीन कालखंडातच बांधला होता. आणि GT रोड हा 2019पर्यंत भारतात NH1 व NH2 या क्रमाने स्थित होता. तर सध्या तो NH3, NH44 आणि NH19 या राष्ट्रीय महामार्गाचा भाग आहे. तर ब्रिटिश कालखंडात मोठी शहरे रस्ते व रेल्वे मार्गाने जोडली होती. पुढची स्लाईड. तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग. तर जुना क्रमांक, नवीन क्रमांक आणि लांबी महामार्गाचे नाव बघूया आपण. आणि ते कोणकोणत्या शहराला जोडलेले आहे? तर जुना क्रमांक किती होता? NH7. आणि नवीन किती आहे त्याचा? NH44. आणि महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर 232 एवढी आहे. आणि महामार्गाचे नाव काय आहे? श्रीनगर ते कन्याकुमारी. आणि कोणकोणते शहर जोडलेले आहे किंवा जिल्हे? तर नागपूर, हिंगणघाट, कारंजी, पांढरकवटा. तर हे शहर जोडलेले आहेत. दुसरं NH8+. तर NH त्याचं नवीन नाव काय करण्यात आलं? NH48. आणि महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर 371 एवढी आहे. आणि त्याचं महामार्गाचं नाव काय आहे? दिल्ली ते चेन्नई. आणि कोणती शहरं जोडली आहे? तर मुंबई, पुणे आणि कोल्हापूर. पुढचा NH211. तर त्याचं नवीन काय करण्यात आला क्रमांक? NH52. आणि महाराष्ट्रातील लांबी 443. संकूर ते अंकोला ही त्याचं नाव आहे महामार्गाचं. आणि धुळे, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आणि सोलापूर हे महाराष्ट्रातील जोडलेले आहे शहरं. तर NH6. आणि त्याचं नवीन नाव काय करण्यात आलं? NH53. आणि महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर 813 एवढं आहे. आणि त्याचं नाव काय आहे? तर हजिरा ते पारादीप बंदर. आणि महाराष्ट्रातील कोणकोणती शहरं जोडलेली आहेत? तर धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर आणि भंडारा यामधून तो जातो. पुढचा NH50. तर NH50चं नाव नवीन करण्यात आलं NH60. महाराष्ट्रातील लांबी 192 आहे. आणि महामार्गाचं नाव काय आहे? पुणे ते नाशिक. आणि महाराष्ट्रातील कोणती शहर जोडली आहे? तर पुणे, आळीफाटा, संगमनेर आणि नाशिक. पुढचा NH222. तर त्याचं नाव काय करण्यात आलं? NH61. आणि महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर 550 एवढी आहे. आणि त्याचं नाव काय आहे? कल्याण, निर्मळ हे महामार्गाचं नाव आहे. आणि महाराष्ट्रातील कोणते कोणते शहर आहे? तर कल्याण, अहमदनगर, परभणी, नांदेड, निर्मल.
आणि NH9. तर NH9चं नाव काय करण्यात आलं, NH65. महाराष्ट्रातील लांबी किती आहे, तर 336 एवढी आहे. आणि महामार्गाचं नाव पुणे मच्छलीपट्टणम हे आहे. आणि महाराष्ट्रातील शहरं पुणे, इंदापूर, सोलापूर आणि उमरागा ही आहेत. पुढचा NH17, त्याचं नाव काय करण्यात आलं, NH66. आणि महाराष्ट्रातील लांबी 482. महामार्गाचं नाव पनवेल ते कन्याकुमारी आहे. आणि महाराष्ट्रातील जोडणारी शहरं पनवेल, पेण, चिपळूण, कणकवली आणि सावंतवाडी मधून हा महामार्ग जातो. पुढचं NH3 आणि त्याची महाराष्ट्रातील लांबी 391 आहे. NH4B त्याचे महाराष्ट्रातील लांबी 27च आहे. आणि NH13 त्याची लांबी महाराष्ट्रातली 43 एवढी आहे.